परभनी इस लोकसभा चुनाव में मराठा विरुद्ध ओबीसी वोटों का बड़े पैमाने पर ध्रुवीकरण हो, ऐसा विरोधक द्वारा दांवपेच खेला जा रहा है। लेकिन जाति पाति का ऐसा राजकारण करके कोई भी इस चुनाव में कामयाब नहीं हो सकता। ऐसा मत महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय जादव ने रविवार 21 अप्रैल 2024 रात को अक्षता मंगल कार्यालय में आयोजित किए हुए संवाद सम्मेलन में व्यक्त किया। परभनी विधानसभा मतदार संघ अंतर्गत विभिन्न सामाजिक संगठन के पदाधिकारियों के साथ शिवसेना विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने संवाद सम्मेलन आयोजित किया था। इस प्रसंग में वो बोल रहे थे। उस वक्त स्टेज पर राज्यसभा सदस्य डॉक्टर फौजिया खान, आयोजक तथा विधायक डॉक्टर राहुल पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पक्ष के जिलाध्यक्ष पूर्व विधायक विजय गवाने, पूर्व उप महापौर भगवानराव वाघमारे, कांग्रेस शहर जिलाध्यक्ष नदीम इनामदार, डॉक्टर विवेक नावंदर, संबोधि अकेडमी के भीमराव हत्यांबेरे, कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाबा साहेब देशमुख, राज्य क्रिकेट एसोसिएशन के सहसचिव संतोष बोबड़े, तहसीन अहमद खान, गुलाम मोहम्मद बिट्टू, संदीप भंडारी, नवनीत पाजपोर, अनिल ढाड़ी के साथ अन्य नेता एवं पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद थे। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधि मुन्ना कुरैशी इनके साथ। ज्या वेळेस ग्रामीण भागातून आपल्याकडे पेशंट येतात त्या वेळेस आपण पेशंट काही दिवस ठेवतो, आपल्या आवाजाच्या बाहेर गेल्यानंतर आपण कुठं रेफर करतो, आपण नांदेडला रेफर करतो, आपण औरंगाबादला रेफर करतो, आपण मुंबईला रेफर करतो, आपण पुण्याला रेफर करतो, हैदराबादला। पण या दोन्ही मेडिकल कॉलेज ज्यावेळेस होतील खुलतील त्यावेळेस आपल्या परभणी जिल्ह्याचा एकही पेशंट आपल्याला कुठं रेफर करण्याची आवश्यकता निर्माण नाही झाली। ही परिस्थिती निर्माण केली या दोघांनी, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आजची ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये आपण याचा विचार आपण या ठिकाणी वेगळा करणार आहे। तर ह्या लोकांनी सुद्धा सांगितले किंवा ह्यांच्या सुद्धा मोठ्या समस्या त्या ठिकाणी सेमिनार होतो त्यावेळेस त्याची भेट व्हायची, पण मी त्याच्यावर भेटू शकलो नव्हतो। पण ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ज्या गोष्टी आमच्या अधिकारात त्या आम्ही पूर्णत्वाने त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। परंतु या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही बघितलं की आरोप प्रत्यारोप कोणत्या लेवलला जाऊन करतील त्याची काही मर्यादा नाही राहिली। आम्ही निवडणुका अनेक लढल्या, आता माझी जवळजवळ काही नगरपालिकेपासून धरल्या तरी 7 निवडणुका झाल्या, पण आम्ही कधी विरोधकावर खाद्य पातळीला जाऊन आरोप केले नाही। इथं बसलेले परभणीतले सगळे नामचीन लोक आहेत। कालच मोदीजीच्या सभेमध्ये मला वाटतं भगवानराव लोणीकर भाषण करताना असं म्हणले की आम्ही भटका घेतो, क्लब घेतो, काही मंदिराच्या जागेचा आमचा विषय छडला। त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून किंवा तुम्ही सगळे जर तुम्हालाही माहिती आहे तर आम्ही कोणाच्या चहाची बाटलो असतो त्या लोकांचे तर तुमचा भूक खाल्ला असेल असं सांगा। पण आरोप करताना एकदम नीच पातळीवर जाऊ आरोप करायचे। तरी 10% जरी एखादी गोष्ट प्रूव्ह करून दाखवली, 1% तरी प्रूव्ह करून दाखवा म्हणा, 90% मी तुमचे स्वीकारतो। परंतु पुरावा काय द्यायचा नाही, फक्त आरोप करून मोकळा व्हायचा। भारतीय जनता पार्टीने हेच केलं आजपर्यंत। आरोप करायचा, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटिसा द्यायच्या, इकडे येतो का मध्ये जातो। ते शोले पिक्चर म्हणतो सोजा बेटे गब्बर सिंग आ जाएगा, तसं ह्यांचं चालू इधर आ जाने तो ईडी की कारवाई हो जाएगी। आणि त्या पद्धतीनंच या ठिकाणी राजकारण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो। त्या भारतीय जनता पार्टीने पक्षात पक्ष ठेवले नाही, घरात घर सोडलं नाही, माझ्यापाशी सुद्धा मला सुद्धा सोडलं नाही। परंतु सुज्ञ जनता आहे, नागरिकाला सगळं कळतं, एवढं काही दुधखोळे नाही लोक। आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला पैसे कमवायचे असते तर कालच्या पलटीमध्ये बी आम्हाला बकळ मिळत होतं। काही लोक मला म्हणत होते तुम्ही भाजपकडून उभं टाका, तुम्ही म्हणत होते शिवसेने शिंदेगडाकडून उभं टाका, ते सगळं खर्च करतो म्हणते।
मी म्हणजे जायचं असतं तर मागच गेलो असतो म्हणून आता अरे ज्या पक्षानं आम्हाला नावारूपाला आणलं, ज्या मतदाराने आम्हाला हे घडवण्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं, त्यांची प्रतारणा करणं म्हणल्यानंतर ते अर्धे कधी आता आम्ही म्हणलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत आम्ही बसून मीठ खाल्ले, त्याच्यासोबतच शेवटपर्यंत नीट राहू असा संकल्प या ठिकाणी केला होता आणि त्या संकल्पाला धरूनच आम्ही पुढे जातो. त्यामुळे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतात, त्याच्यासाठी काही नवीन नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये आमच्या आनंद भाऊचे साहेबांनी माझ्या राहत चिठ्ठ्या गिट्ट्या दाखवून त्याला भाऊ नेते म्हणून बसायला देते का बसलं नाही. कुठला प्रसंग उद्भवतो त्यावेळेस खासदार असो, आमदार असो, पूजा खान मॅडम असो, आम्ही ह्या व्यासपीठावर बसलेली कोणत्याही व्यक्तीला जर सूचना केली तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी ती विषय आम्ही हाताळतो आणि तो विषय जागेवर संपवण्याची गमत त्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या व्यक्तीमध्ये आहे. आपण आजपर्यंत अनुभवले.